नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे सोयाबीन फ्राय, सोया चंक्सची रेसिपी आज आपण बघणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सोयाबीन किती पौष्टिक असतात, किती प्रोटीन असतात त्याच्यामध्ये। स्पेशली जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तर सोयाबीन हा प्रोटीनसाठी खूप छान पर्याय आहे। त्यासाठी मी घेतलेत 1 वाटी सोयाबीन। हे कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज उपलब्ध होतात। आणि हे सोयाबीन वडी मी सगळी आता पाण्यामध्ये टाकून घेतली, गरम पाणी करून घेतले मी। त्याच्यामध्ये ही सगळी सोयाबीन वडी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला ह्या पाण्यामध्येच ही सोयाबीन वडी सोडून द्यायची आहे। तोपर्यंत आपण आता ह्या सोयाबीनला लागणारं कोटिंग करून घेणार आहे। त्यासाठी मी घेतले छान दही, असं घेतलंय फ्रेश असं दही घेतलंय मी। आंबट असलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। आता हे दही आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे दही असं घट्ट आहे ते आपल्याला स्मूथ करून घ्यायचं आहे। आता छान या दह्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला। बघा छान स्मूथ करून झाले। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे। आता यामध्ये मी घेतले 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट, त्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे धने पावडर, त्यानंतर हळद पावडर टाकून घ्यायची आपल्याला, चाट मसाला। काही मसाले स्किप केले तरी चालतील, आपल्या आवडीनुसार मसाले घेतले तरी चालतील। हे जिरे पावडर टाकली मी, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली ती टाकून घेतली। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। सगळे मसाले आता याच्यामध्ये आपण एकजीव करून घेऊ। सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्या दह्यामध्ये। आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ पण आपण आता छान मिक्स करून घेऊ याच्यामध्ये। हे सगळं मिश्रण आता आपलं तयार आहे। सगळे मसाले मिक्स करून झालेत, दही आपलं तयार आहे। आता हे आता आपण जे सोयाबीन पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता हे सोयाबीन आपल्याला शक्य तितके दाबून पिळून घ्यायचे आहेत, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। एक्स्ट्राचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता, जेणेकरून आपले वड्या तळताना अशा कुरकुरीत होतील। तर मी ह्याचप्रमाणे सगळं पाणी काढून घेणार आहे सगळ्या सोयाबीन वड्यांमधलं। शक्य तितकं दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। बघा हे सगळं मी सोयाबीन वडीमधलं पाणी काढून घेतलंय। आता हे सोयाबीन वडी आपल्याला आपण जे दही तयार करून घेतलंय ते त्यामध्ये टाकून घ्यायच्या त्या वड्या सगळ्या। आता यामध्ये आपल्याला ह्या सोयाबीन वड्या सगळ्या कोट करून घ्यायच्या आहेत। सगळीकडून हा मसाला आपल्याला आता सोयाबीन वड्यांना लावून घ्यायचा आहे। छान हाताच्या साहाय्याने आपल्याला आता सगळ्या सोयाबीन वड्यांना हे दही, हे मिश्रण सगळं लावून घ्यायचं आहे। आता छान प्रेस करून करून आपल्याला पूर्ण कोट करून घ्यायचे आहेत सोयाबीन वड्या। बघा मी सगळ्या सोयाबीन वड्यांना कोटिंग करून घेतलेली आहे। आता ही सोयाबीन वडी आपल्याला मॅग्नेट होण्यासाठी 5 ते 10 मिनिटं अशीच ठेवून द्यायची आहे, जेणेकरून हे कोटिंग छान आतपर्यंत मुरल्या जाईल। 5-10 मिनिटांनंतर बघा आपली छान सोयाबीन वडी कोट झाली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्या वड्या कुरकुरीत पण होतील आणि त्याला बाइंडिंग पण येईल। याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी आधी टाकून घेतले आणि त्यानंतर जर लागलं तर परत आपण टाकून घेणार आहे। तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तर तुम्ही मैदा पण वापरू शकता, आणि मैदाही वापरायचा नसेल तर पोह्यांची पावडर करून ती पण वापरू शकता, जेणेकरून आपले सोयाबीन वड्या अगदी कुरकुरीत होतात। मी आता हे कॉर्नफ्लॉवर सगळीकडून मिक्स करून घेतलंय। मला गरज वाटली म्हणून मी अजून 2 चमचे कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये टाकून घेणार आहे। सगळं कोट करून घेणार आहे मी आता ह्या सोयाबीन वड्यांना। हे बघा सगळीकडून लावून घ्यायचं आहे आपल्याला। सगळ्या वड्या छान अशा कोट झाल्या पाहिजेत। आता आपल्याला ह्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत, त्याच्यासाठी मी तेल ठेवलंय तापायला। आता तापलेल्या तेलामध्ये आपल्याला या वड्या सोडून घ्यायच्या आहेत सगळ्या। एक एक करून आपण आता या वड्या सोडून घेऊ सगळ्या तेलामध्ये। तेल थोडं छान असं खेळतं ठेवायचंय। या वड्या आपल्याला आता लो टू मीडियम फ्लेमवर छान अशा तळून घ्यायच्या आहेत। कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्या वड्या तळून घेणार आहे।
झाऱ्याच्या साहाय्याने त्याला उलटपलट करून आपण आता सगळीकडून एकसारख्या या वड्या तळून घ्यायच्या आहेत. आता किती छान कलर आलाय बघा आपल्या सोयाबीन वडीला. सोयाबीन वडींमध्ये प्रोटीन तर असतंच, त्याशिवाय फायबर पण भरपूर प्रमाणात असतं. बघा छान अशा तळून झाल्यात आपल्या सोयाबीन वड्या. काढून घेऊ आपण आता ह्या सोयाबीन वड्या. छान कुरकुरीत असे सोया चंक्स आपले काढून घेणार आहेत आपण आता. ह्या चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा. आता आपण हे सर्व करू. टोमॅटो सॉस सोबत ह्या वड्या खूप छान लागतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी केले चॅनलला सबस्क्राईब त्यांचे खरंच आभार, आणि ज्यांनी नाही केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रेसिपी आवडतात का ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.